सूत्र 104. नाहम देहो न मे देहो बोधो हमति निश्चयी कैवल्यमेव संप्राप्तो न स्मरत्य कृतं कृतं. मी शरीर नाही, हा देह माझा नाही, मी तर चैतन्य स्वरूप बोधस्वरूप आहे असं ज्याला ज्ञान होतं तो कैवल्य प्राप्तीमुळे आपण केलेल्या किंवा न केलेल्या कामांचं स्मरण करत नाही. नाथ सांगतात, माणसाच्या कृतींचं आणि कर्मांचं प्रमुख साधन आहे त्याचं शरीर. ज्ञानाअभावी तो साधनालाच साध्य मानू लागतो, स्वतः म्हणजे शरीर असं समजू लागतो. तो त्या शरीरासाठी आणि शरीरामार्फतच जगू लागतो. त्याच्याच सुखदुःखाचा विचार करून त्यानुसारच कृती आणि कर्म करतो आणि करत राहतो. सर्व प्रकारचे विकार आणि अहंकार यांचं वर्चस्व स्वीकारून त्यांच्या पूर्तीसाठी धावत राहतो. त्यामुळे बऱ्या वाईट कर्मबंधनात गुरफटत जातो. ज्ञानाअभावी तो शरीरालाच सर्वस्व मानतो आणि त्याच्या चालकशक्तीचा, आत्म्याचा, चैतन्याचा त्याला विसर पडतो. जिच्या केवळ अस्तित्वानं त्याचं शरीर उभं राहतं, कार्यरत असतं, त्या आत्मशक्तीचाच त्याला विसर पडतो. तो स्वतःलाच कर्ता मानू लागतो. हा देह माझा, मी ह्या देहाचा नव्हे, मी म्हणजेच हा देह म्हणजेच मी, ही त्याची धारणा त्याला आत्मज्ञानापासून, कैवल्याच्या प्राप्तीपासून वंचित ठेवते. मात्र जो ह्या देहाच्या चौकटीत बद्ध होत नाही, देहाच्या पलीकडे जाऊन तिच्या चैतन्यशक्तीला जाणतो, त्याचा अहंकार आणि कर्तेपण विरून जातं. तो केलेल्या कर्मांचं कर्तेपण मिरवून त्यांच्या सुखात रमत नाही आणि न करता आलेल्या कर्मांबद्दल दुःख करत नाही, खंत बाळगत नाही. कारण आत्मभानामुळे त्याला स्वतःच्या मर्यादांची जाण असते. त्यामुळे तो नेहमी शांत, स्थिर आणि आनंदी असतो. आत्मज्ञानी माणसाची हीच तर खूण आहे. परम विमल शुद्ध आत्मस्वरूपाची जाण आल्यानं ज्ञानी माणूस देहातीत स्थितीची अनुभूती घेतो. आत्मतत्वा इतकं सर्वत्र आणि सर्वव्यापी दुसरं काही नाही हे केवल ज्ञान प्राप्त झाल्यानं त्याचा देहाभिमान, देहाकर्षण गळून पडतं. आत्म्याला कर्माचं आणि देहाचं बंधन लागू नसल्यानं तो त्या कर्मभारातूनही मुक्त होतो. मुक्तपणे परम केवल आत्मशक्तीशी, चैतन्याशी एकरूप होतो. केवळ शरीराचा बोध दूर सारून केवल आत्मबोधाची प्राप्ती हीच मुक्ती, हीच परमशांती असं सर्वज्ञ महागुरु श्री अष्टवक्र मुनी सांगत आहेत.